रुचाला शोधण्याचा राम शरणाने खूप प्रयत्न केला। अहो रुचाचा फोटोच त्याला रिक्षाचा मागे लावला होता। अनेक वर्ष रुचा सापडली नाही, पण त्याने मात्र चिकाटी सोडली नाही। नंतर रिक्षा बदलली, पण फोटो मात्र कायम राहिला। त्या रिक्षा मागच्या फोटोमुळेच तर रुचा आम्हाला सापडली। म्हणजे तिने तिचा फोटो ओळखला आणि तसं राम शरणला सांगितलं तिने। इस फोटो से तुम्हारा क्या संबंध? आओ लहानपणी मी बी अशीच दिसत होते, शेम टू शेम। माझ्याकडे फोटो भी आहे, यो 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 बघा। तुम रिचा बिटिया हो? अरे बिटिया कहाँ थे इतने साल? पण फोटोतल्या साम्याबद्दल ती कदाचित खोटं बोलत असेल तर? ती खोटं बोलत नाहीये। कशावरून? अहो तिच्याकडे तिचा लहानपणीचा फोटो आहे आणि आम्ही देवळात गेलो असताना तिच्याकडे पर्स मध्ये जो फोटो होता ना, तो हाच फोटो। एक मिनिट। आणि रुचाच्या हातावर जी जन्मखूण होती ना, तीच खूण हिच्या हातावर सुद्धा आहे। हो, पण ते अगदी अस्पष्ट आहे, कारण त्या खुणेवरच चारू हे नाव गोंदलंय। तिला हळूहळू सगळं आठवतंय। अहो आमच्या अंगणात केळीची झाडं आहेत, झोपाळ आहे, ते सगळं तिला आठवतंय। ती तिथे आधी कधीच गेली नाही। अगं पण ती गेली नसली तरी तिने ते पाहिलं असणार, आणि फक्त यावरून ती आपलीच मुलगी आहे असं नाही म्हणता येणार। आणि मॅडम तिच्या काही सवयीने फार विचित्र आणि असह्य आहे। म्हणजे ती मिश्री लावते, पान खाऊन थुंकते, शिवाय दोन्ही हाताने जेवते, आणि तिची भाषा तर नाही, माझी रुचा अशी वागूच शकत नाही हो। नाही प्रयागराव, या बाबतीत तिला दोष देऊन चालणार नाही किंवा खोटं पण ठरवून चालणार नाही, कारण ती ज्या लोकात ज्या संगतीत वाढली, लहानाची मोठी झाली, त्याचाच हा परिणाम आहे, आणि म्हणून ती तशी वागते असं मला वाटतं। बरोबर आहे त्याचं। आपल्या वागण्या बोलण्यावर आपल्या अनुवंशिकतेचा जेवढा परिणाम होतो, तेवढाच आजूबाजूच्या वातावरणाचाही होतो। आणि शेवटी वर्षानुवर्ष असलेल्या सवयी एका रात्रीत नाही ना बदलताय। बरोबर आहे। मला वाटतं रुचाच्या बाबतीत सुद्धा हेच झालं असं। हा राम शरण, आलास का तू चारूला घेऊन? अच्छा खाली थांबलायस का? अरे मग वर आहे ना। अच्छा तुला अर्जंटली जायचंय बाहेर? एक मिनिट मॅडम। बंडू खाली जाऊन रुचाला घेऊन। हा ओके। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली। हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं आता, चांगुलपणा खूप झाला।
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.